शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला काही हालचाली होत आहेत. या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होऊ शकतं असा एक भविष्यातला अंदाज आहे. WD पाठी WD येत आहेत, परंतु सध्या कमजोर स्थितीमध्ये WD आहेत. या ठिकाणी आपण बघतो उत्तर भारतामध्ये जो धुक्याचा प्रभाव निर्माण झाला होता तो आता हळूहळू कमी होतोय. पंजाब, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या ठिकाणचा फॉग म्हणजेच धुके कमी झालेले, मात्र अजून थोडं दक्षिण पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये किंवा पश्चिम बंगाल किंवा पूर्वेकडील राज्यांमध्ये देखील अजून धुक्याचा प्रभाव कायम आहे. आपण या छायाचित्रामध्ये बघतो की वॉटर वेपर जे आहेत, म्हणजे जे वातावरणीय हवेचे प्रभाव आहेत, हे अरबी समुद्रामधून थोडं पूर्व भारताकडे जात आहेत आणि भारतावरून त्याचा प्रवाह आहे. तर या प्रवाहामध्ये महाराष्ट्र येतो, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये किरकोळ ढगाळ परिस्थिती काही विभागात असू शकते असा एक प्राथमिक अंदाज आहे. आपण बघतो की लानिना सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि हा साधारण 3 महिन्याचा पॅटर्न असण्याची शक्यता आहे किंवा 4 महिन्याचा. साधारण मार्चपर्यंत याचा एंड होईल. आपण या ठिकाणी त्याचा प्रभाव बघतो. सध्या लानिना कंडिशनसाठी अतिशय पूरक अशा प्रकारचं वातावरण पॅसिफिक महासागरामध्ये तयार होतं आहे. माइल्ड अशा प्रकारचा, सौम्य अशा प्रकारचा लानिना सक्रिय होण्याची शक्यता आहे 2-3 महिने. याचा फक्त थंडीवर परिणाम होईल, बाकी हवामानावर विशेष परिणाम होईल असं वाटत नाही. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार पुण्यामध्ये 9.9 अंश सेल्सिअस तापमान काल नोंदलं गेलं. सर्वात कमी अहिल्यानगरला 9.3 अंश सेल्सिअस नोंदलं गेले. जळगावला 9.7 अंश सेल्सिअस, मालेगावला 9.8 अंश सेल्सिअस, नाशिकला 9.5 अंश सेल्सिअस. त्यानंतर त्या खालोखाल आपण असं बघतो की 9.6 अंश सेल्सिअस गोंदियाला. तर या ठिकाणी म्हणजे अजूनही जरी महाराष्ट्रामध्ये तापमानात चढ उतार असले तर काही ठिकाणी अजूनही थंडीची लाट सक्रिय आहे. आपण बघतो की एक कमी दाबाचं क्षेत्र जानेवारीच्या सुरुवातीलाच बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यता आता वेगवेगळे मॉडेल व्यक्त करू लागले आहेत. हा GFS मॉडेलचा अंदाज आहे. आपण दर आठवड्याला पावसासंदर्भातील अंदाज जो विकली मुंबई वेधशाळेकडून दिला जातो त्यानुसार आपण अंदाज बघत असतो. आपल्याला गेल्या आठवड्यामध्ये कुठेही पावसाची नोंद झाल्याचं या ठिकाणी स्पष्ट झाले नाही आणि त्यामुळे सीझनल मॅपमध्ये साधारण 1 ऑक्टोबरपासून 24 डिसेंबरपर्यंत पोस्ट सीझन ऑफ मान्सून यामध्ये कोणताही हवामानिक बदल नाही आहे. जे काही अंदाज यापूर्वीचे होते ते तसेच कायम आहेत. नुकतेच उत्तर भारतातून प्रभावी अशा प्रकारचे WD सरकलेले आहेत आणि त्यामुळे उत्तर भारतामध्ये थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे, धुक्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आज 25 तारखेला देखील भारतीय हवामान खात्याकडून उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये दाट धुके राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून या ठिकाणी काळजी घेण्याची देखील गरज आहे. राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये थंडीची लाट दाखवण्यात आली आहे. या ठिकाणच्या नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात थंडीची लाट जरी दाखवली गेली नसली तरी देखील काही जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा प्रभाव निर्माण होतो आणि यामध्ये खास करून अहिल्यानगर, नाशिक, पुणे आणि जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे. ही थंडीची लाट आणि धुक्याचा प्रभाव उद्या 26 तारखेलाही कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. थंडीच्या प्रभावाखाली संपूर्ण भारत देश असून उत्तरेकडील काही राज्यांमध्ये उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव पडला असून
कडाक्याची थंडी आणि बऱ्याच ठिकाणी 6 अंश सेल्सिअसपर्यंत थंडी उतरली आहे. भारतातील काही राज्यांमध्ये झिरो विजिबिलिटी म्हणजे अतिशय 10 मीटरवरील पुढील देखील न दिसणे किंवा याहीपेक्षा कठीण परिस्थिती तयार झालेली आहे. प्रचंड धोके असल्यामुळे वाहतुकीवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे, जीवनमानावर परिणाम झाला आहे, शेती व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे एकूणच या सर्व राज्यांमध्ये काळजी घेणं आवश्यक आहे. थंडीच्या काळामध्ये बऱ्याच पिकांवर, झाडांवर, फळझाडांवर बुरशीजन्य रोगांचा प्रभाव होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर योग्य ती फवारणी वेळेत करणं आणि त्याच्यासाठी हा अनुकूल काल आहे. या मॉडेलचा आपण आठवड्याभराचा अंदाज जनरली बघत असतो आणि बंगालच्या उपसागरामध्ये एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात हलके WD राहतील. पुढच्या आठवड्यामध्ये देखील उत्तर भारतात WDचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान मध्य बंगालच्या उपसागरात देखील एखादी सिस्टम विकसित होऊ शकते. आपण 15 दिवसाचा ECMWF मॉडेलचा एक धावता अंदाज घेत असतो. त्यामुळे आपल्याला कोणत्या प्रणाली विकसित होत आहेत, कोणत्या भागावर परिणाम करत आहेत ही बाब समजते. त्यामुळे आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये एक हलक्या कमी दाबाचं क्षेत्र विकसित होऊ शकतं असा अंदाज आहे. त्याच दरम्यान उत्तर भारतामध्ये WDचा प्रभाव देखील पुढील 15 दिवसामध्ये राहणार आहे. थोडं मैदानी भागात ढगाळ वातावरण तयार होऊ शकतं आणि थोडं राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब या भागात देखील थोडी गारपीट होऊ शकते असा एक प्राथमिक अंदाज तयार होतोय. आणि दरम्यानच्या काळात विदर्भातही काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असू शकतं असा अंदाज आहे. आणि आपण बघतो की यामध्ये थोडं राजस्थान, उत्तर मध्य प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा वगैरे या भागामध्ये थोडी गारपीट होण्याची शक्यता या महिन्यामध्ये दाखवलेली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला थोडं केरळ, तामिळनाडूमध्ये जोरदार पावसाळी वातावरण बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला तयार होणाऱ्या कमी दाबामुळे निर्माण होऊ शकतं आणि विदर्भामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती या महिन्यामध्ये निर्माण होऊ शकते साधारणपणे या आठवड्याच्या शेवटी. महाराष्ट्रामध्ये सध्या थंडीची लाट जरी नसली तरी काही जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा प्रभाव जाणवतोय. यामध्ये आपण बघितलं जळगाव, नाशिक, अहिल्यानगर या भागात काल देखील मिनिमम टेम्परेचर हे 9 अंश म्हणजे 10 अंशापेक्षा कमी होतं. साधारणपणे हीच परिस्थिती पुढे आठवडाभर राहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भाकडून थंडीचं प्रमाण अधिक राहू शकतं असं देखील अंदाज आहे. आपण बघतो की 9 अंश सेल्सिअस गोंदियामध्ये 29 तारखेला तापमान दाखवलं जातं आहे. म्हणजे पुन्हा एकदा थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये वाढू शकते असा अंदाज नाकारता येत नाही. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.